आणि खिळखिळ्या खुंटीला काहीच टांगता येत नाही, अशी काहीशी अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांची झाली आहे. काय तर म्हणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलेटवरून मंत्रालयाच्या या इमारतीमधून त्या इमारतीमध्ये गेले. ही सगळी कसरत करण्यासाठी त्यांचा अवघा जो स्टाफ आहे त्यांनीसुद्धा बुलेट चालवली, पळवली म्हणा. आता त्यासाठी हा सगळा अट्टहास करण्यासाठी ह्या सगळ्या बुलेटमध्ये पेट्रोल भरण्यासाठी या सगळ्या बुलेट पेट्रोल पंपापर्यंत गेल्या असतील. त्याच्यापेक्षा आपल्या रोजच्या गाड्या काढल्या असत्या आणि मंत्रालयात पोचले असते तर पेट्रोल डिझेलची काटकसर झाली असती. बरं, बुलेटचा ॲव्हरेज किती आता सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. बुलेट पेट्रोलवर चालती हेही लोकांना माहिती आहे. एवढं सगळं करून काय हाती मिळवलं? ठीक आहे, संदेश द्यायचा होता की लोकांनी काटकसर करावी. अरे पण मुळामध्ये संदेश कशासाठी देत आहेत तुम्ही? तुम्ही जे सांगता आहात की देशामध्ये कुठेही गॅसची टंचाई नाही, इंधनाची टंचाई नाही, लोक अफवा पसरवत आहेत आणि अफवा पसरवल्यामुळे भीतीचं वातावरण तयार होत आहे आणि अशा लोकांवरती तुम्ही कारवाई पण करणार आहेत. मग कारवाई करा. काही लोकांना तर तुम्ही आता बिनडोकसुद्धा म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे काय, म्हणजे तुमची नेमकी भूमिका काय? पेट्रोल डिझेल नाही आहे की आहे आधी सांगत नाही. बरं, नाही तर त्याचं कारणही सांगत नाही की युद्धामुळं परिणाम झालेला आहे नरेंद्र मोदींना काय आणि कुणालाही काय. आता देशामध्ये पेट्रोल डिझेल आणता येत नाही. ते सांगायचं नाही की मोदी आहे तो मुमकिन आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे. रोज उठलं का मोदीने काही सांगितलं की देवेंद्रनी इकडे हे करायचं, नरेंद्रने तिकडे केलं की देवेंद्रने इकडे करायचं. या नरेंद्र आणि देवेंद्रांच्या खेळामध्ये लोकांचा जीवनमरणाचा खेळ सुरू झालेला आहे. याचं भान ठेवायला पाहिजे. आता बुलेट काय रोज नेणार असाल तर रोज घेऊन जा, बघूयात काय होतं तर.